आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। सरकारच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने उपहासात्मक आंदोलन करून निषेध करण्यात आला। पुरोगामी महाराष्ट्रात भाजपच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिले नाही। राज्य सरकारच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांचा आरोप। 11 मे रोजी परभणी शहराच्या वसमत रोडवरील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले। सदरील आंदोलनात प्रामुख्याने संग्राम भंडारे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। संग्राम भंडारे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाई फेक केली। या विरोधात संग्राम भंडारे यांच्या प्रतिमेला जोडो मळो आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच विकास लवांडे यांच्या प्रतिमेला दूध अभिषेक करण्यात आले। एकीकडे देशाला आर्थिक महासत्तेकडे बनवत असे भासून देणाऱ्या भाजप सरकारने महागाईच्या मूलभूत प्रश्नांवर न बोलता देशवासियांना सोने खरेदी करू नका, मेट्रो ट्रेनने प्रवास करा असा अजब गजब सल्ला प्रधानमंत्री यांनी दिला। या गोष्टीचा निषेध व्यक्त करत प्रतिकात्मक मेट्रो ट्रेन दाखवण्यात आली आणि आपट्याच्या पाण्याचे सोने दाखवत सरकारच्या या धोरणाविरोधात उपहासात्मक आंदोलन करण्यात आले। यावेळी या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे, युवक जिल्हाध्यक्ष सुशील कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अजय लखन चव्हाण, शिवा नेटके, सय्यद युनुस, रोहित परसोडे, श्याम गवारे, नवाब शेख, शेख काशिद, वसंत शिंदे, सचिन फुलोरे, निखिल वाघमारे, लल्ला मोहिते, आनंद शेंडिल्य, पवन आगलावे यांनी आंदोलनात सहभाग घेतला। आपण आगलावेचा अनुपास आंदोलन केलेलं आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची? सर्वप्रथम आम्ही धन्यवाद देतो विकास लवांडे साहेबांना की त्यांनी मुस्कटदाबीचा विरोध करून या खोट्या वारकऱ्यांना विरोध करून खरं बोलायची हिंमत ठेवली आणि ते बोलत राहणार आणि आम्ही त्यांच्या बरोबर आहेत। दुसरं, जे घुसखोरी करणारे शास्त्री सुद्धा म्हणून घेतात सन्माननीय संग्रामजी भंडारी यांचा आम्ही जोडे मारून निषेध केला आहे। आणि विकास लवांडे साहेबांना एवढं सांगणं आहे की बस तुम्ही साहेब तुमचं निर्भीड बोलणं चालू ठेवा, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहेत। दुसरं, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे सांगतात की आपली किती ट्रिलियन आपली आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे आणि अशा परिस्थितीत लोकांना घाबरायचं काम ते करतात आहे की सोने खरेदी करू नका, मेट्रो ट्रेनने जा। तर आम्ही मग सामान्य माणसं जर सोनं खरेदी करणार नाही मग ते सण कसे करणार, हिंदू सण कसे करणार? म्हणून मला आता कळालं त्यांचं पुढचं प्लॅन काय। तर सोनं कोणतं खरेदी करतं, हे मोदी सोनं आहे, हे खरेदी करा आणि ह्याच्यातून तुमचं सण पूर्ण करा, हिंदू सण पूर्ण करा। आणि जिथं मेट्रो ट्रेन नाही तिथं मोदी मेट्रो ट्रेन अशी येईल, याच्यामध्ये बसून तुम्ही प्रवास करा, असं मोदी साहेबांचं म्हणणं आहे। सर्वसामान्य लोकांची थट्टा करायचं काम त्यांनी चालू केलेलं आहे। इथे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आता बोलण्याचा सुद्धा अधिकार राहिलेला नाही। पुरोगामी महाराष्ट्राला संपवायचं काम करायचं काम भाजप पूर्णपणे करत आहे। स्वतः काही गोष्टी स्वतः करता येत नाही म्हणून असे खोटाड शास्त्री लोक पुढे करून आज बघितलं आपण की सगळे बंधू बाबांचे कशा प्रकारे निघतात ते। एकीकडे लव जिहाद सांगितलं जातं आणि दुसरीकडे खरताचा या भोगी बाबाचं समर्थन केलं जातं। लाज वाटत नाही भाजप लोक, आम्ही याचा निषेध करतो। एकीकडे जनसमुदाय कायदा काही महिन्यापूर्वी पारित केला होता, त्यानंतरचा हा सगळा विषय सुरू आहे का? जनसुरक्षा कायदा हा फक्त विरोध करण्यासाठी आहे, त्यांच्या बाजूने त्यांच्या पक्ष भूमिका आणि समाजा नाश करायच्या भूमिकेसाठी नाही, ती फक्त विरोध करण्यासाठी आहे। महाराष्ट्र एकजूट ठेवायचा जो प्रयत्न करेल त्याच्या विरोध करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आहे। एकीकडे पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता असताना नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की जनतेवर सगळं सोपवण्याचा प्रयत्न केला आहे की महागाईचा एक भस्मासुर, त्याच्यामध्ये जनतेला सांगतायत की तुम्ही इलेक्ट्रिक जा, यानं जा, त्यानं जा, काय याच्याबद्दल काय? ही खोटी, ही जी महागाई दाखवली खोटी आहे। जर पेट्रोल डिझेलची अशी परिस्थिती निर्माण होणार होती तर मग यांची जी मैत्री आहे भारत देशाच्या लोकांबरोबरची, म्हणतात आम्ही एवढे 500 देश फिरून आले थे, हे यांची मैत्री गेली कुठे? यांना कोण काय मदत करत नाही। मदत करणार इराणला विरोध करतात आहे, अमेरिकेच्या याच्यासमोर पंतप्रधानासमोर यांचा लाग नाही बोलायचा, काही म्हणेल तसं व्हावं लागतंय। अशा कार्यक्षम आणि हिंमत नसताना मोदीकडून अजून अपेक्षा ठेवणार काय? जनसामान्य लोकांनी यांच्या बळी न पडता स्वतःचा विचार करून एकत्र राहावं। एकीकडे सांगते की भारताला आर्थिक महासत्ता आपण बनत आहोत, 3 ट्रिलियन प्रवास करत आहोत, पण मूलभूत प्रश्न सुद्धा कोणी बोलायला तयार नाही। त्यांनी तुम्ही म्हणले 100% बरोबर आहे। आता बघा एवढी महागाई वाढणार, सामान्य लोकांना आजच बघा इलेक्शन झाले की गॅस हा दुप्पट झाला, सामान्य घरचा गॅस 300 वाढला, पेट्रोल डिझेल 100-200 वाढेल आता। आणि
त्यांचं इलेक्शनचा खर्च ते सामान्य लोकांकडून काढणार आणि भीती दाखवणार की कशामुळे वाढलं हे, तर ते बाहेरच्या देशामध्ये जे युद्ध चालू त्याच्यामुळे वाढलं, त्याच्यामुळे नाही. हे जे त्यांनी ताकद वापरली दुसऱ्या राज्याच्या इलेक्शनसाठी ते रिकव्हरी कशी करायची ती करणं चालू आहे. सर्वप्रथम तर गोंधू घुसखोर संग्राम भंडारे याचा मी जाहीर निषेध करतो. कारण की या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जे संत परंपरा घेऊन चालणारे आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आदरणीय विकास भाऊ लवांडे यांच्यावर जी त्यांनी शाई फेक केली आणि हे दाखवून दिले की आम्ही खरोखर घुसखोर आहेत, वारकरी संप्रदायामध्ये घुसलेले आम्ही घुसखोर आहेत, हे त्या कृत्यानं दाखवून दिलं आणि त्याबद्दल आम्ही त्याचा इथं जाहीर निषेध करतो. आणि आम्ही विकास भाऊ लवांडे यांना दुग्धाभिषेक केलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे. आज जी महागाई वाढलेली आहे, सोन्याचे दर वाढलेले आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वसामान्य लोक आज सोनं खरेदी करू शकत नाहीत. हजारो गोरगरिबांचं सोनं आज गहाण आहे आणि प्रधानमंत्री आपलं अपयश झाकण्यासाठी म्हणतात की सोने खरेदी करू नका. राष्ट्रीय कूटनीतीमध्ये प्रधानमंत्री सपशेल अपयशी ठरलेले आहेत. म्हणून आज इंधनाचे दर वाढलेले आहेत, म्हणून आज महागाई वाढलेली आहे आणि हे कुठं लपवण्यासाठी आज प्रधानमंत्री जाहीररित्या सांगतायत की सोनं खरेदी करू नका, डिझेल पेट्रोल संयमाने वापरा. ते काय डिझेल पेट्रोल फुकट भेटत नाही उडवण्यासाठी. आज डिझेल पेट्रोल घेणं महाग झालेलं आहे. म्हणून बीजेपी सरकार हे सपशेल अपयशी ठरलेले आहे. आज महाराष्ट्रामध्ये अराजकता माजलेली आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. अजयराव भाऊ गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार चंद्र गट याच्या मार्फत परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही ठिकठिकाणी आंदोलन करणार आहोत. प्रश्न की आज आपण तेही आर्थिक फटका बसणार नाही का आपल्याला? नक्कीच नक्कीच आपली जी परंपरा आहे, आपले जे सण उत्सव आहेत, मोदीने सांगितल्यामुळे काय बंद होणार नाहीत. लोक काही करून आपला सण उत्सव साजरा करतात. मोदीने जर करायचंच असेल तर सोन्याचे दर कमी करायला पाहिजे होते आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यायला पाहिजे होता. असं न करता त्यांनी सपशेल अपयश झाकण्याकरिता सोनं खरेदी करू नये असं सांगितलेलं आहे. आणि आम्ही आता सोनं नाही खरेदी करायचं तर हे हप्त्याचं सोनं वाटप करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. गोरगरिबांना हे द्यायचं, हे प्रश्न आम्ही मोदीला विचारत आहोत.